नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील देवरे, आयुर्वेद व व्यसन विकार तज्ञ, नवजीवन फाउंडेशन, नाशिक. काका तुमचं नाव काय? माझं नाव सोमनाथ सामंत. अच्छा, तुम्ही किती दिवसापासून ऍडमिट आहे इथे? इथं 3 महिन्यापासून ॲडमिट आहे. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव संगमनेर तालुका, खळी गाव आणि संगमनेर तालुका. ओके, तुम्ही कशासाठी ऍडमिट होते? आम्ही दारू, मी स्वतः दारू आणि गुटखा किती गुटखा खायचे दिवसाला 1 पुडा म्हणजे 50 पुड्या आणि दारू किती प्यायची? 6 कप. त्याच्यामुळे त्रास काय होत होता? त्रास मला शारीरिक नव्हता होत, म्हणजे मी जास्त जेवण केल्यामुळे त्रास नसता होत. मला झोप जास्त यायची, मी काम करत असेल चिडचिड जास्त करायची. झोप लागायची नाही, चिडचिड व्हायची, झोप जास्त लागायची. झोप जास्त लागायची, कोणी जर उठाय गेलं तर चिडचिड करायची. तुम्ही मला सांगितलं की तिखट तुमचं खाल्लं जायचं नाही. मला तिखट हा बिलकुल म्हणजे तिखटचा विषयच नव्हता. मी कुठल्याही कार्यक्रमात गेलो मी जेवत नव्हतो, घरी येऊन फक्त गुळ किंवा दूध सोडून दुसरं काही खात नव्हतं. माझं तोंड वासत नव्हतं. बरं, आता इथे आल्यावर तुम्ही तिखट भाज्या खातात आमच्या? सगळ्या एकही दिवस म्हणजे मामांना म्हणलो नाही मी का मला तिखट भाजी लागते म्हणून, उलट जास्त तिखट खायला लागलं. बरं, आणि दम लागतो का आता तुम्हाला? आता अजिबात दम लागत नाही. मला मांडी घालून बसता येत नव्हतं. मांडी घालून बसता मांडी घालून अजिबात बसता येत नव्हतं. मला पाय पसरून जेवायला लागायचं आणि तेवढा पण जिना मला वचन करीत नव्हता. मी कुठल्याही कार्यक्रमाला जायचं टाळायचं, कारण का थोडे लोक नाव ठेवतात. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तर तुमचं वजन किती कमी झालं आता? 20-25 किलो? जवळजवळ 25 किलो नाही. बरं, ठीक आहे, चालेल. आता आम्हाला एक संदेश तुम्ही द्या की तुम्ही जे व्यसनमुक्त झाले आणि तुमचा जो फायदा झाला, तर तुम्ही लोकांना काय सांगा, त्यांच्याकडे बघून सांगा. लोकांना मी एवढं सांगेन, तुम्ही नवजीवन मध्ये या आणि माझ्यामध्ये दारू सोडा, गुटखा सोडा आणि आपलं लाईफ जी पुढची जीवनाची 4 दिवसाची जगण्याची उमेद आहे ती फक्त घ्या. आणि एवढंच मी सांगतो आणि माझे बोलणे सांगतो. चालेल, धन्यवाद काका. धन्यवाद. असंच व्यसनमुक्त राहा, इथून पुढे चांगले राहा. ठीक आहे.